श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 5 योग गर्भ योग. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. श्री गणेशाय नमः. मग पार्थू श्री कृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरण के विचारू ये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, ओखी तसा पुढती. ऐसे द्व्यर्थ हे बोलता, आम्हा नेणतयाच्या चित्ता. आपुलिये चाडे श्री अनंता, उमजू नोहे. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे. हे आणिकी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते. म्यारा ओळासी विनविले होते, जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगै दोही माझी बरवा, मार्गू कवणू. जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे. तैसे सोहो कासन सांगडे, सोहपे होय. येणे अर्जुनाचे निबोले, देवो मनी रिझले. मग होईल ऐके म्हणितले, संतोषोनिया. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होये. तो चंद्रुही परी लाहे खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. काय क्षीराब्धी दूध भाता, देईजे चिना. तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्णो आपू जाहलिया सुभटा. का सर्व सुखांचा वसवटा, तोची नोहावा. एथ चमत्कारो कायसा, गोसावी श्री लक्ष्मी कांता ऐसा. आता आपुलिया सवेसा, मागावा की. म्हणूनी अर्जुने म्हणितले, ते हा सोनिये रे दिधले. तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता. मोक्ष करू तत्वता दोन्ही होती. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा, तोय तरणी. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपाहाची देखिजे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगी तोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे त्याच्यावे. जे घेते जाहले स्वभावे, निसंगू म्हणूनी. देखै अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये. तैते कापुसे गिवसूये जिया परी. तैसा असतेने उपाधी, नाकळी जे तो कर्मबंधी. जयाचिये बुद्धी संकल्पू नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे. ये कारणी दोन्ही सांगडे संन्यास योगू. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा. ते सांख्य योगू संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती ते भिन्न. एरवी दीपाप्रती काही आनान, प्रकाशू आहाती. पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे. ते दोहितेही ऐक्य भावे मानिती गा. आणि सांखी जे पाविजे, तेची योगी गमिजे. म्हणून ऐक्य दोहिते सहजे या परी. देखै आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा.
तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पेतेणेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विण जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे येरा योग स्थिती जया सांडे तो वायाची गाहव्यासी पडे परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची येवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काई पुरे सांगई ऐसे तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी आणिकाची परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परितेथीचा सर्वथा नोहे नबल देखे स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी आहारा ते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेचिया अवसरी निदिजे सुखे आपुले इच्छा वशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहाटे कीर हे सांगो काही एकैक देखै श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदि करूनी पार्थातयाचे ठाई हे आघवेची याथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतिति बळे जै भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधा नाकळे जैसे नसिंपे जळी जळे पद्मपत्र देखै बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगिये कर्मे करीती तैशी केवळा तनु मग पांच भौतिक संचले जिव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहाटे एकले स्वप्नी जेवी नवलैके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ नेदी उजगरा परी सुख दुःखे भोगी इंद्रियाच्या गावी नेणिजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळू गा म्हणिजे मानसाचा योगी येतो ही करीती परी कर्मे ते न बंधिजती जे सांडिली आहे संगती अहम भावाची आता जाहालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विण जे जे काही करण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करूनी कर्म करीती चित्त देऊनी परिते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती जे बुद्धीची ठावू निदेही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले अगा करिते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले एथ इंद्रियाचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू परिसावया हा असो अतिप्रसंगू
न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणूनिया जे मना आकळिता कुवाडे घाघुसिता बुद्धी नातुडे ते दैवाचे नि सुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी भावे तरी आणिके काय करावे कथा सांगई हा आरती विशेष श्रोतयांचा जाणो निदास निवृत्तीचा म्हणे संवादू दोघांचा परिसो निपरिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त देई तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी येरो कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या जैसा फळाची ये हावे तैसे कर्म करवी आघवे मग ते कीजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू पाहे देवती सुखाची सृष्टी होये तो म्हणे तेथ राहे महाबोधू नवद्वारे देही तो असतुची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परितोची रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी नशिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परिकवणाचा कही नोहे जगची हे होय जाये तो शुद्धी नेणे पाप पुण्ये अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षी ही होऊ न ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमरा ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे एथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे ऐसे निविवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची हृदया वसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काई एकापणापाची जैसे ते देखती विश्वतैसे हे बोलणे कायसे नबलू एथ परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृतनायके कानी मृत्युकथा हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेलके ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैचे स्वप्न जागतया एथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला होवावा तो आधीची नाही आघवा आता विषमू काई म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जिही विषय संगून सांडिता इंद्रिया तेन दंडिता परी भोगिली निसंगता कामने विण जिही लोकाचे निआधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिकू हे जैसा जना माझी खेचरू असतूची जना नो हे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळलोळे
ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे. मनसाम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐसे निसमदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे. तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. तोचितो निरुता समदृष्टी तत्वता. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. जो आपण पैसांडू निकही इंद्रिय ग्रामावरी येणेची नाही. तो विषय नसेवी हे काही विचित्र येथ. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले नि अंतरे. रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घली. सांगई कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे. तो चकोरू काही वाळुवंटे चुंबित असे. तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले. तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही. एरवी तरी कौतुके विचारू निपाहे पानिके. या विषयाचे निसुखे जगविती कवण. जिही आपण पे नाही देखिले तेची ही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंग का आळू कैले तुषाते सेवी. ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरो निजळाते. मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येती. तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे. तयासीची विषय हे गोमटे आवडती. एरवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. सांगई वात वर्षात पूधरे ऐसे अभ्रछाया जी जरी सरे. तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेणता गावाया जल्पिजे. जैसे महूरका म्हणिजे विषकंदाते. ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू. तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा. हे असो आघवी बोली सांगपा सर्पफणीची सावली. ते शीतल होईल केतुली मूषकासी. जैसा आमिष कवळू पांडवा मीनू न सेवी तवची बरवा. तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. हे विरक्ताची ये दिठी जै न्याहाळी जे किरीटी. तै पांडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणी घडे. सांगई पूय पंक्तीचे किडे काय चिळसी घेती. तया दुःखिया दुःखची जिव्हार ते विषय कर्दमीचे दर्दुर. ते भोगजळीचे जळचर सांडिती केवी. आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नभती. जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. ना तरी गर्भवासादि संकट का जन्म मरणीचे कष्ट. हे विसावे वेण वाट वाहवी कवणे. जरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषी के वसिजेल. आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. म्हणून अविद्या जात नाथिले ते तीही चिसाच दाविले. जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय गोखटा. तू झणे कही या वाटा विसरो निजाशी. पै या ते विरक्त पुरुष त्यजिती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. ज्ञानी यांच्या ठाई याची मातू ही कीर नाही. देही देह भावो जिही स्ववश केले. जया ते बाह्याची भाष नेणिजेची निशेष. अंतरी सुख एक आथी परी ते वेगळेपणे भोगिजे. जैसे पक्षीये फळ चुंबिजे तैसे नभे तेथ विसरिजे. भोगिते पणही भोगी अवस्था एकी उठी. ते अहंकाराचा अंचळू लोटी. मग सुखेसी घे आटी गाढेपणे. तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायू हरपे
तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे म्हणूनी असो हे आघवे एथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्मा राम जे ऐसे निसुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिळ गोतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकैक वानिसी काई तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करिसी की निराळी बोल देखसी सनागर परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उचळी करी साधुहृदय राऊळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा आईला निवृत्तीदासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तिची ऐका अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळुची घेतला जिही मग स्थिरावनी तेही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचोकारे परम ना ते अक्षर निस्सिम जिये गाविचे निष्काम अधिकारिये जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण चिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचीना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदाचे कारण ते चिते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे कैसेने जाहले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडून बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठीमोरी दिठी पारखोनिया सांडूनि दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करिती तेथ जैसी रथ्योदिके सकळे घेऊनि गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग पैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिही आपण पे करूनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे रूप होऊनी ठेले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनू सुदंशू म्हणूनी चमत्कारला ते देखिलिया कृष्णे जाणितले मग हा सोनी पार्था ते म्हणितले काय पा चित्त वाईले ये बोली तुझे तब अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो मला जाणितला जी भावो मानसू माझा म्या जे काही विवरो निपुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करूनी एरवी तरी अवधारा जो दाविल तुम्ही अनुसारा तो पभण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारिखिया अभोळा एथा हाती परी काही काळा तो साहो येवर म्हणूनी एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची तव श्री कृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्गू गमला निका
तरी काय जाहले आईकी जोका सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची आधीची चित्त मायेचे वरिमिष जाहले पर्यंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो नेणीजे दृष्टी हरीची वानू जे अमृताची गोतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणूनी अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे हे बहु जे जे जल पिजेल तेथे कथेसी फाकू होईल परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी म्हणूनी विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळा वा कवणे जो आपुले मान नेणे आपणची तरी मागील ध्वनिया तू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कारे असे म्हणतू परिस बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपिजेल तो कायसया नाम योगू जयाचा कवण उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ ऐसे जे जे काही उक्तसे ये ठाई ते आघवे चिपाही सांगेन आता तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणूनी श्रीहरी बोलिजेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडो नि सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तिदासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोध्यायः ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 4 बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 6 बघण्यासाठी इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.